ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींना शनिदेवाच्या कुदृष्टीचा सामना करावा लागत नाही. म्हणण्याचा अर्थ असा की या राशी शनिदेवाला प्रिय असतात आणि त्यांची जरी साडेसाती चालू असली तरी या काळात त्यांना वाईट परिणाम किंवा साडेसातीचा प्रभाव हा वाईट पद्धतीने सामना करावा लागत नाही किंवा अधिक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागत नाही. शनिदेवाला कर्माचा देवता असे म्हटले जाते. ज्यांचे कर्म वाईट असतात त्यांना शनिदेव तशा प्रकारचे फळही देतात. मात्र ज्यांची कर्म खरोखर चांगली असतात त्यांना शनिदेवाचा आशीर्वाद नेहमीच उपभोगायला मिळतो. मात्र 12 राशींपैकी 3 राशी अशा आहेत की ज्यांच्यावर शनिदेवाची कृपादृष्टी नेहमी बनून राहते. आणि जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 3 राशी. तर त्या 3 राशी आहेत तुला राशी, मकर राशी आणि कुंभ राशी. या 3ही राशींवर शनिदेवाची कृपादृष्टी नेहमी बनून राहते. त्यांना शनिदेवाचे चांगले आशीर्वाद मिळतात. या 3ही राशींचे लोक अतिशय भाग्यवान असतात. त्यांच्या कोणत्या